खरं म्हणजे तुमच्या फेसबुक पोस्टवरूनच आम्हाला देखील कळलं की ही दुर्दैवी घटना ठाण्यात घडलेली आहे. काय नक्की हा प्रकार घडलेला होता? अतिशय मनाला वेदना देणारी अशी काल एक घटना घडली रात्री. बेडेकर शाळेच्या समोर एका बांधकाम व्यावसायिकाची साईट चालू आहे आणि तिथे राहणाऱ्याच एका कामगाराने तिथेच काम करणाऱ्या एका कामगाराच्या मुली 7 वर्षाच्या मुलीवरती अत्याचार केले आणि नंतर तो आरोपी फरार झाला होता. ती मुलगी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि नोपाडा पोलीस स्टेशननी त्वरित 3 ते 4 टीम वेगवेगळ्या ठिकाणी पाठवून 2 तासाच्या आत त्या आरोपीला ताब्यात घेतलेले, त्याला अटक झालेली आहे आणि त्याच्यावरती आता 376 आणि पॉस्को या अंतर्गत गुन्हा देखील दाखल झालेला आहे. आत्ताच आपण बघितलं की त्या आरोपीला घेऊन पोलीस कोर्टात गेलेले आहेत. म्हणजे आपण अनेकदा अशा गोष्टी ऐकतो, वाचतो, पण आता अगदी आपल्या बाजूला नोपाड्यात ही घटना घडलेली आहे. म्हणजे खरंच अशा घटना घडल्या की अतिशय दुःख वाटतं. म्हणजे ही विकृती ही कधी संपणार आणि या विकृतीला जर ठेचायचं असेल तर कठोरात कठोर शासन, म्हणजे जसं आपण नेहमी म्हणतो की फाशीची शिक्षाच झाली पाहिजे. आता या गुन्ह्याच्या अंतर्गत त्याला बेल तर मिळणार नाहीये, पण अशा आरोपीला जोपर्यंत कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत मला असं वाटतं समाजातली ही विकृती काही संपणार नाही. मॅडम, ही घटना किती वाजता तुम्हाला कळली? कारण रात्री त्यानंतर तुम्ही पोलिसांना संपर्क केलात. मला वाटतं 4-5 वाजेपर्यंत तुम्ही या पोलीस स्टेशनमध्येच होतात. स्थानिक नगरसेविका देखील आहात. बऱ्याचशा अशा साईट्स सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की अशा ठिकाणी बरंच होतं की कामगार हे बाहेरून येतात, परप्रांतीय असतात हे कामगार, त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन होणं गरजेचं असतं. या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का तुम्हाला? काल रात्री साधारण एक 12-12:30 वाजता मला ही घटना कळली. मग मी लगेच नोपाड्याचे आपले सिनियर पीआय अभय महाजन सर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला आणि त्यांना विचारलं आणि मग ताबडतोब मी आणि सुनेश जोशी माझे सहकारी आहेत ते दोघंही आम्ही पोलीस स्टेशनला आलो होतो. पूर्ण पोलिसांची टीम इकडे रात्रभर जागी होती. आमच्या समोरच त्या आरोपीला आणण्यात आलं आणि पहाटे 4 वाजेपर्यंत आम्ही इकडेच होतो. आणि जसं आता तुम्ही म्हणालात की अनेक ठिकाणी अशा या साईट्स चालू असतात, भले ते कामगार बाहेर परप्रांतीय जरी असतील तरी सुद्धा लहान मुलींवरती जर असे अत्याचार होणार असतील तर त्याचा निषेधच आहे आणि त्याला आमचा विरोधच आहे. आणि या निमित्ताने परत एकदा हा प्रश्न आता ऐरणीवरती आलेला आहे की जेव्हा हे बिल्डर असतात त्यांचं काम करून घेण्यासाठी कमी दामातले कामगार असे जेव्हा ठेवतात तेव्हा त्यांची सिक्युरिटी, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी नक्की कोणाची आहे? तर हे बिल्डर या कामगारांचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेतात का नाही करून घेत, हा आता परत एकदा प्रश्न विचारावासा वाटतोय. आणि म्हणूनच आता मी लवकरच सीपींची देखील या संदर्भात भेट घेणार आहे आणि जेवढ्या काही साईट्स चालू असतील प्रत्येक बिल्डरनी त्यांच्याकडे असणाऱ्या कामगारांचं पोलीस व्हेरिफिकेशन हे केलंच पाहिजे आणि ते जर नसतील करत तर त्या बिल्डरवरती पण कारवाई झाली पाहिजे. आणि तसंच ते जिकडे त्या ठिकाणी साईटवरती जे काही वॉचमन वगैरे बसवतात तर त्या वॉचमनची पण देखील तेवढीच जबाबदारी आहे. आता ही जी साईट आहे ते रात्रीच्या वेळी, म्हणजे ती मुलगी तिकडे कशाला गेली असेल, तो माणूस तिकडे साईट बंद झाल्यावरती का गेला असेल, म्हणजे बघण्याची जबाबदारी तिथल्या वॉचमनची होती. पण ह्या त्यांच्या फक्त दुर्लक्षपणामुळे हा प्रसंग घडला असं मला वाटतं. आणि ती मुलगी आता फिजिकली बरी होईल पण आयुष्यभर तिच्या मनातनं हा प्रसंग जाणार नाही. आणि एखाद्या लहान मुलीचं आयुष्य आपण समोर असं बर्बाद होताना बघतोय तेव्हा खरंच असं जिव्हारी लागतं. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे जे सगळे बिल्डर आहेत त्यांची देखील तेवढीच जबाबदारी आहे. त्यामुळे ह्या पुढे आम्ही देखील याच्यात लक्ष घालणार आहोत की बिल्डरनी पोलीस व्हेरिफिकेशन केलं आहे की नाही. आणि जेव्हा तुमच्या साईटचं काम बंद होतं तेव्हा तिकडे तुम्ही असे सुरक्षा रक्षक ठेवा की जे हे सगळी काळजी तिथली घेतली जाईल. मॅडम, मी मगाशी त्या साईटवर जाऊन आलो. जो सुरक्षा रक्षक तेव्हा होता जेव्हा मी गेलेलो तो गेल्या 24 तासांपेक्षा जास्त काळ तिथे काम करत होता. 24 तासांपेक्षा जास्त कोणी करू शकतं का? या परिस्थितीत त्याला तिथे ठेवलेलं होतं. मी तेच म्हणते की कसं होतं की हे बिल्डर हे जे कामगार, कारण ते कदाचित कमी पैशात काम करत असतील आणि ही लोक सुट्ट्या घेत नाहीत असं यांचं म्हणणं असतं. बाकी स्थानिक कामगारांना मिळत नाही. ठीक आहे, काम हे झालंच पाहिजे, पण एक काम तुम्ही जेव्हा घेता तेव्हा त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी ही देखील तिथल्या बिल्डरचीच असते. आणि तुम्ही जर म्हणताय की तो वॉचमन जर 24 तासापेक्षा जास्त काम करत होता, म्हणजे एखादी व्यक्ती जर एवढा वेळ काम करू शकते का? तर नाही करू शकत. आणि त्याच्यामुळे त्यांनी नाईट शिफ्ट असेल, डे शिफ्ट असेल, अशा वेगवेगळे तिकडे वॉचमन ठेवले पाहिजेत. आणि त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी देखील दक्षता घेतली पाहिजे. मला असं वाटतं की प्रत्येक साईटवरती जे कामगार आहेत त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे का नाही हे आपण बघितलं पाहिजे. आणि तिकडे जे वॉचमन असतील की ते व्यवस्थित काम करतात का नाही हे देखील तिथल्या बिल्डरनी बघितलंच पाहिजे. मॅडम, आत्ताच मला वाटतं त्या जो आरोपी आहे त्याला घेऊन गेलेले आहेत. काय माहिती मिळते तुम्हाला आता या सगळ्या प्रकरणामध्ये? कुठले कुठले गुन्हे दाखल झाले याबद्दल काय माहिती आहे का? आत्ताच मी आपले राठोड सर आहेत त्यांच्याशी बोलले तर त्यांनी मला असं सांगितलं की पॉस्को गुन्हा तर दाखल झालेलाच आहे, कारण ती मुलगी 7 वर्षाची होती फक्त. आणि त्याच्यावरती 376 हा देखील गुन्हा दाखल झालेला आहे ज्याच्यामध्ये बेल मिळत नाही.
जसं मी म्हटलं की बेल त्याला कदाचित नाही मिळणार, पण अशा विकृतीला जर ठेचायचं असेल तर कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. सीपीना आम्ही हे देखील मी रिक्वेस्ट करणार आहे की फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालवण्यात यावी आणि जे कोणी बिल्डर आहेत ठाण्यामधले असतील किंवा मी तर म्हणते सगळीकडेच या गोष्टी झाल्या पाहिजेत. पोलीस व्हेरिफिकेशन हे कंपल्सरी केलं पाहिजे आणि जे कोणी करत नसतील त्यांच्यावरती देखील गुन्हे दाखल झाले पाहिजे. मॅडम, बांगलादेशी हटाव एक मोहीम देखील तुमची सुरू आहे. तुम्हाला असं वाटतं की या बऱ्याचशा साईटवर असे बांगलादेशी देखील काम करत असतील? मी जेव्हा ही माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं की अनेक साईटवरती बांगलादेशी कामगार देखील काम करतात. एकतर बांगलादेशी हे जे घुसखोर आहेत त्यांना आपण थारा दिलाच नाही पाहिजे, कारण कसं होतं अशा घटना घडल्या की अचानक सगळे मग जागरूक होतात, सगळ्यांना हे शहाणपण सुचतं, पण आपण आधीच याची काळजी का घेत नाहीत. कारण बरेचदा काय होतं की हे जे बांगलादेशी असतात ते त्यांचं कुटुंब सोडून देश सोडून इथे राहत असतात आणि त्याच्यामुळे आजूबाजूला बरेचदा लोक ही दारू पिऊन, म्हणजे कालचा जो आरोपी होता त्याने पण दारूच्या नशेत ही घटना घडलेली आहे आणि त्याच्यामुळे बांगलादेशी हटाव ही मोहीम तर चालू राहणारच आहे. बांगलादेशींना तर काम देऊच नका आणि त्यातून जसं आपण वारंवार हे म्हणतोय की जिथे ते कामगार जे कोणी परप्रांतीय असतील त्यांचं व्हेरिफिकेशन हे झालंच पाहिजे. मृणाल बेंडसे माझ्यासोबत होत्या. खरं म्हणजे त्यांनी सकाळी जेव्हा फेसबुक पोस्ट टाकली त्यावरूनच मला आणि मला वाटतं बाकीच्यांना देखील कळालं असेल की सर्व घटना घडलेली आहे. जवळपास 4 वाजेपर्यंत मॅडम तुम्ही या पोलीस स्टेशनमध्ये होतात. जेव्हा त्याच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हाच त्या या पोलीस स्टेशनमधून निघून गेल्या होत्या. खरं म्हणजे पॉस्को गुन्हा दाखल होणं तर गरजेचं होतं, परंतु मॅडम अशांना फाशीची शिक्षा व्हावी अशी समाज माध्यमांवर सध्या प्रतिक्रिया उमटत आहे. बघा कसं आहे की जोपर्यंत एखादी कठोर शिक्षा होत नाही तोपर्यंत ही विकृती थांबणार नाही. ही विकृतीच आहे, कारण एखाद्या 7 वर्षाच्या मुलीवरती जेव्हा अत्याचार होतो ह्याला विकृती म्हणजे ही कुठल्या थराला आपण चाललो आहोत समाजामध्ये आणि त्याच्यामुळे अशा गुन्ह्यांमध्ये फाशी ही झालीच पाहिजे. म्हणजे आमचं देखील तेच मत आहे. मी पण वारंवार हेच मत व्यक्त केलेलं आहे, कारण जोपर्यंत ही कठोर, कारण पुढच्या येणारी लोकांना मग घाबरली पाहिजे की असं केलं तर आपल्याला फाशी होईल, ही भीती त्यांच्या मनात बसली पाहिजे. त्याच्यामुळे मी तर म्हणते कुठलीही चौकशी न करता फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवून अशा गुन्हेगारांना तात्काळ फाशी दिली पाहिजे. नक्कीच मृणाल बेंडसेच्या स्थानिक नगरसेविका आहेत, त्यांच्याशी मी बोलत होतो. महेश कदम देखील आलेले आहेत आपल्यासोबत, समाजसेवक आहेत. मी त्यांच्याशी बोलणार. महेश, सगळा प्रकार ऐकलाय, जाणून घेतलाय, काय प्रतिक्रिया आहे? चीड येते भरपूर. आता मी त्या मुलीच्या तब्येती चौकशी करायला मी सिव्हिल हॉस्पिटल गेलो होतो. संबंधित डॉक्टरांशी बोललो. 7 वर्षाची मुलगी तिच्या बाबतीत हे घडलंय. ठाण्याच्या ह्या ठाणे नगरीचं नाव कुठेतरी काळीमा फासलं जातंय या अशा घटनेमुळे. एकच सांगू इच्छितो की फास्ट ट्रॅकवर पोलिसांनी आपलं कर्तव्य केलंय. आरोपीला पकडलेला आहे, ताब्यात घेतलेला आहे. आरोपी 35-40 वर्षाच्या वयाचा आहे. एकच गोष्ट सांगू इच्छितो की फास्ट ट्रॅकवर जर एखादी गोष्ट ही केस फास्ट ट्रॅकवर घेण्याची सगळेजण विनंती करतायत, मी तर म्हणतो ठाणेकरांच्या ट्रॅकवरती केस द्यावी आणि या नराधामाचा खून करण्यात यावा. कोणा जमत नसेल तर माझ्या ताब्यात द्यावं, मी याचा खून करायला तयार आहे. कारण अशी काळीमा फासणारी, नियतीला नीच लोक ह्या समाजात जगणंच हेच चुकीचं आहे. ह्या बांधकाम ठाण्यामध्ये भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात बांधकाम चालू आहे. सरकारच्या वतीने पण कामं चालू आहेत. सर्वप्रथम मी आदरणीय सन्माननीय आयुक्त साहेब यांना सगळ्यांना विनंती करतो, सीपी साहेबांना विनंती करतो की या बांधकामावरती असलेले परप्रांतीय, हे परप्रांतीय बांगलादेशी आहेत का स्थानिक भूमिपुत्र आहेत याची पहिलं चौकशी करण्यात यावी. हे 2 दिवसापूर्वी हा माणूस आला होता पार्टीच्या निमित्ताने आणि आता आपल्या लहान बाळाला, मित्राच्याच मुलीचं आयुष्याची खेळलेलं आहे. अशा नराधामांना पुन्हा पुन्हा अशा घटना घडायच्या नसतील या ठाण्याच्या बाबतीत. ठाणेकरांना जर ह्या अशा घटना बघायच्या नसतील तर सगळ्या बांधकामांची चौकशी करण्यात यावी असं मी आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करणार आहे. सर, तुम्ही देखील सीपींना भेटणार आहात का? कारण हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. कामगार जे काम करत असतात त्यांचं पोलीस व्हेरिफिकेशन मस्ट असतं. आणि तुमचेही अनेक बांधकाम व्यावसायिक आहेत, तुम्हाला या सगळ्या प्रोसेस माहिती आहेत, पण हे पोलीस व्हेरिफिकेशन या कामगारांचं नक्की होतं का? मुळात विकासक आणि तो कॉन्ट्रॅक्टर यांच्या लागेबांध्यांमुळे आहे ना, खूप गोष्टी पोलिसांपर्यंत पोहोचत नाहीत. आता नौपाडा भागामध्ये आम्हाला कल्पना आहे की पोलीस बांधवांवर पण ताण भरपूर आहे. पण माझी त्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपापल्या विभागामध्ये जसं आपण एखाद्या बांधकाम व्यावसायिकाकडे ठेका मागला जातो, ते काय ऑब्स्ट्रेशन, फॅक्ट्रेशन, काय खड्डा तुम्हाला तोडायचं काम द्या, आम्हाला आरएमसी द्या,
तसं त्या लोकप्रतिनिधींनी तिथल्या विकासकाकडे इथले असले कामगारांची माहिती पण आम्हाला द्या आणि ती माहिती दर 3-3 महिन्यांनी व्हेरीफाय करणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी, अशी माझी विनंती आहे. बघा, राजकारण राहिलं बाजूला, ठाणेकर म्हणून आपण इथे एकत्र येणं गरजेचं आहे. ही काळाची गरज आहे. त्या ठाण्यामध्ये जेवढे लोकप्रतिनिधी आहेत, जेवढे समाजसेवक आहेत, जे जे पक्षाचे पदाधिकारी आहेत, त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की आपापल्या विभागामध्ये जर कुठे बांधकाम चालू असेल तर त्या बांधकामावर स्वतः जाऊन तिकडच्या बांधकाम करणाऱ्या त्या नागरिकांची, त्या कामगारांची तपासणी करणं गरजेचं आहे. तो बांगलादेशी आहे, तो झारखंडचा आहे का तो कुठला पाकिस्तानचा आहे. जर तो देशाच्या राज्याच्या बाहेरचा असेल त्याला हाकलाही जबाबदारी पण त्यांची आहे. फक्त स्वतः स्वार्थासाठी जाऊ नका, लोकांच्या हितासाठी पण जायचा प्रयत्न करा. महेश कदम, तुम्ही यासाठी पुढाकार घेणार का? 100% शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातून आम्ही हा पुढाकार घेणार आहे. येत्या 48 तासामध्ये आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांना साहेब भेटणार आहे. आमचे नेते राजनजी विचारे साहेब, जिल्हा प्रमुख केदार दिघे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही लवकरच 2 दिवसात सीपी साहेबांची भेट घेणार आहे. सीपी साहेबांची भेट घेण्याबरोबर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील सर्व लोकप्रतिनिधींना, सगळ्या पदाधिकाऱ्यांना एक आवाहन करतो, एक विनंती करतो की डोळ्यात तेल घालून आपापल्या विभागामध्ये असलेल्या बांधकामांची चौकशी करा. सुरुवात मी माझ्या इथून करतोय. आमच्या इथे जिथे ते बांधकाम चालू आहे त्या सगळ्या विकासकांना मी आज भेटणार आहे. आज उद्यामध्ये भेटून तिकडच्या कॉन्ट्रॅक्टरला भेटणार आहे. तुझ्याकडे जे कामगार आहेत ते आम्हाला दाखव, त्यांचा तपशील दाखव. जर तू काय चुकीचं करत असेल तर तुझा इथं निघून जायचं, नाही तर मग आम्ही कायदा हातात घ्यायला तयार आहे. माझ्यासोबत महेश कदम आहेत, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे, आणि भाजपच्या स्थानिक नगरसेविका देखील आहेत. महेशजींनी एक मागणी केली आता की ज्या ज्या साईट्स सुरू आहेत त्या तेथील कामगारांचा तपशील घ्यावा, ते कुठले आहेत आणि त्यांच्यावर पूर्वी काही गुन्हे दाखल आहेत का हे पण तपासणं गरजेचं आहे. तर त्यासाठी नौपाडा विभागातून स्थानिक नगरसेविका म्हणून आता तुम्ही हे सुरू करणार का या गोष्टी? नक्कीच, जसं आपण म्हणतोय की पोलीस व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, त्यातच आपल्याला जर काही गुन्हे असतील तर ते कळतीलच. आणि जसं आपण बांगलादेशी हटाव ही मोहीम सुरू केली आहे, तर आता अशा साईटवरनं बिल्डर ही काळजी घेतात की नाही ही मोहीम आता आम्ही नवीन सुरू करणार आहोत. कारण मला असं वाटतं प्रत्येकाची आपल्या जबाबदारी आहे. अशा घटना जर घडत असतील तर त्या झाल्यावरती सगळेच बोलतात त्याच्याबद्दल, पण त्या होऊ नये यासाठी आपण काय दक्षता घेतली पाहिजे. तर प्रत्येक साईटवरती हे पोलीस व्हेरिफिकेशन झालं आहे की नाही हे आता ह्याच्या पुढे पर्सनली आम्ही जाऊन चेक करणार आहोत. आणि ते झालं नसेल तर त्या बिल्डरवरती आता कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. नक्कीच, मी आता नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये आहे आणि मगाशी जेव्हा मी लाईव्ह सुरू केलं त्यावेळीच पोलीस, हा जो नराधम आहे ज्याने या 7 वर्षीय मुलीवर अत्याचार केलेला होता, त्याला पोलीस घेऊन जात होते, ते देखील आपण ठाणे लाईव्हच्या माध्यमातून दाखवलेलं आहे. आता इथे भाजपच्या स्थानिक नगरसेविका मृणाल पेंडसे आहेत, सोबत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महेश कदम आहेत, त्यांनी देखील महत्वाची मागणी केली आहे. मृणाल पेंडसे तर रात्रभर या ठिकाणी बसून होत्या. मला वाटतं भाजपची ही सगळी टीम देखील इथे आलेली आहे. सूरज माझ्यासोबत आहे. सूरज, सगळा प्रकार ऐकलेला आहे, काय प्रतिक्रिया? प्रथमतः याचा मी आता निषेध करतोय, पण दुसरं सांगायला महाराष्ट्र शासन कामगार बांधकाम कल्याणकारी मंडळ अंतर्गत सातत्याने शासनाने, राज्य सरकारने सांगितलं गेलेलं आहे की तुम्ही बाहेरून जे कोणी कामगार येत असतील तर ते रजिस्टर करा. आज हा जर अपराधी जर पळाला असता तर आम्ही काय मेणबत्त्या लावत निर्भया कांडसारखं आम्ही फिरत बसावं का? त्या कारणाने मी काली देखील ह्याचा जे अधिकारी आहेत जगताप सर, मी त्यांना बोललो तर त्यांना बोलताना मी त्यांना ह्याच विषय सांगितलेला होता की असे जर प्रकार कुठे घडले आणि न कळत आज प्रकार देखील आपल्या ठाण्यात घडला, हा प्रकार न घडावा म्हणून नुसतं बिल्डरांनी नाही, हे बिल्डरांचं पण काम आहे की जेवढे कामगार येतात ते रजिस्टर करणं आणि कामगारांना कॉन्ट्रॅक्टर करून पण रजिस्टर करून घेणं हे त्यांचं काम आहे. आणि हे कुठेतरी करून नसल्या कारणाने या सगळ्या गोष्टी अशा डोळ्यासमोर येतात. नाही, आता मगाशी ते बांधकाम युनियन का काहीतरी तुम्ही काहीतरी वापरलं, कामगार मार्ग शासनाचे अंतर्गत आहे, त्या संदर्भामध्ये आता मला वाटतं 8 दिवसापूर्वी बरेच बॅनर मी या सगळ्या ठाणे शहरामध्ये पाहिले, तर त्या माध्यमातून काही आता त्याचं काम सुरू झालं. माध्यमातून आज झालेला विषय ठाण्याला खूप दुःखद घटना घडलेली आहे. मी अनेक काही जशी माझी नियुक्ती झाली आमदार संजय केळकर साहेब अध्यक्षांच्या नेतृत्वात, त्या क्षणाला मी बहुतेक बिल्डरांना आम्ही भेट देऊन सांगितलं की सर्व कामगार रजिस्टर करा. असे ज्यावेळी प्रकार घडतात ना, यांचे आधार कार्ड नाही, पॅन कार्ड नाही, या सगळ्या गोष्टी डोळ्यासमोर आज यायला लागलेल्या आहेत. येणाऱ्या काळात आयुक्तांना मी ह्या समितीवर असल्या कारणाने माझी स्वतःची एक मागणी असणार आहे की जे तुम्ही परमिशन देतात ना, ते परमिशन कुठेतरी या सर्व त्या लेबर लोकांचे, कामगारांचे रजिस्ट्री नोंदणी झाली पाहिजे कुठेतरी. कारण अपघात होत असतात,
आज असा ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. मग या कुठेतरी याच्यावर निर्बंध येण्यासाठी रजिस्टर करणं, कामगार रजिस्टर करणं बिल्डरांनाच नाही तर कॉन्ट्रॅक्टरांना पण अनिवार्य आहे. हे करून दाखवायला महानगरपालिकेत माझी येणाऱ्या उद्याच्या दिवसात भेट असणार आहे. उद्या नक्की या सगळ्या गोष्टींना सुरुवात होईल. होईल आयुक्तांना पण भेटणार आणि कमिशनर साहेबांना पण भेटणार. कारण शेवटी परमिशन तुम्ही देत असतात तेव्हा तुम्ही या छोट्या छोट्या गोष्टी का नाही बघा. नुसतं काही येणे करणं आणि प्लॅन अप्रूव्ह करणं हा पार्ट नाहीये. तुम्ही कुठून लेबर येतात, कुठून बांगलादेश येतात. मागील काळात आमच्या मते नगरसेविकांनी आमच्या भरपूर ठिकाणी नौपाड्यामधून बांगलादेशी बाहेर काढलेले आहेत. म्हणजे आम्ही स्वतःच हेच करत बसायचं का? तुमचं काम आहे ना. तुम्ही परमिशन देऊन महानगरपालिका नगरविकास खातं तुम्ही तिथं बनवलंय कशाला? सिग्नेचरला आणि टेबल खाली. या सगळ्या गोष्टी बघणं तुमचं काम आहे. आणि हे येणाऱ्या काळात उद्याच्या दिवसात आयुक्तांना आणि पोलीस कमिशनर यांना भेट देऊन आम्ही हा विषय मार्गी लावणार आहोत. महेश कदम माझ्यासोबत आहे आणि शेवटचा प्रश्न मृणाल मॅडमसाठी मी येणार आहे. सर, खरं म्हणजे आज ही घटना घडली आहे, लोकांसमोर आली आहे. जसं मी त्या वॉचमन सोबत बोलत होतो, 8:30 वाजताची ही घटना आहे. खरं म्हणजे 8:30 वाजता त्या मुलीने किंवा त्याच्या वडिलांनी तिथे जायलाच नव्हतं पाहिजे. एक मोठी चळवळ उभी करण्याची गरज आता आलेली आहे. या संदर्भामध्ये काय सांगाल? बघा, ठाणेकर म्हटलं तर हा दक्ष ठाणेकर आहे, जागृत ठाणेकर आहे. या मुंबईचं प्रवेशद्वार ठाण्यापासून सुरुवात आहे. मी या ठाणेकरातील सर्व पक्षीय नेत्यांना आवाहन करतो, विनंती करतो की ही चळवळ उभी राहणं काळाची गरज आहे. माझ्या शेजारी असलेल्या आपल्या मृणालताई पेंडसे यांनी जी चळवळ उभी केली ना, बांगलादेशी हटाव, मी माझ्या पक्षाची अधिकृत भूमिकेच्या पाठीशी उभा राहणार आहे. कारण का, जर हात जोडून जर बांगलादेशी जाणार नसेल तर हात सोडून बांगलादेशला पाठवायची जबाबदारी आम्ही घेणार आहोत. आणि ही चळवळ काळाची गरज आहे. जे नाक्यावर नारळ पाणीवाले आहेत, जे तुम्हाला 35 ते 50 रुपयात नारळ पाणी पाजतात, ते तुम्हाला नारळ पाणी न पाजता लव जिहादची तुमच्यापासून सुरुवात केलेली असते. आपल्याच मुलीबाईंना ते वाईट नजरेने बघत असतात. त्यांना हात छाटल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मला विश्वास आहे ठाणेकर हा जागृत असल्यामुळे, हा धर्मविरुद्ध ठाणे जिल्हा आहे आणि धर्मविरुद्ध ठाणे जिल्ह्यामध्ये आज नेते लोकप्रतिनिधी पण जागृत आहेत आणि असावे. सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे की सर्व पक्षीय हा आंदोलन, हा लढा उभा करणं गरजेचं आहे. जर कोणाच्यात हिंमत नसेल तर आम्ही इथे उभे होण्याचे आम्हाला हक्काने आम्ही आपल्या हिंमत दाखवू शकतो. हे फास्ट ट्रॅकवरचा विषय कोर्टाकडनं येईल तेव्हा येईल. तर ठाण्याच्या रस्त्या ट्रॅकवरचा विषय घ्या, त्याचा लिंग कापल्याशिवाय पर्याय राहणार नाही. मृणाल पेंडसे माझ्यासोबत आहे. मॅडम, शेवटचा प्रश्न आहे. खरं म्हणजे तुम्ही जी मोहीम सुरू केली आहे बांगलादेशी हटाव, ती तर अजून व्यापक पद्धतीने सुरू करण्याची गरजच आहे. आता यांनी नारळ पाणीवाल्याचा मुद्दा मांडला, आता आंबेवाले आलेत. म्हणजे मी मागच्या वर्षी बघितले होते 90% आंबे जे विकतायत स्टॉल टाकून ना, ते सगळे बांगलादेशी आहेत. म्हणजे मी एकदम ठामपणे सांगू शकतो, मागच्या वर्षी मी स्वतः पाहिलेलं आहे. ही मोहीम आणि ही चळवळ अधिक व्यापक पद्धतीने करावी लागणार आहे. मला वाटतं शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष हा विचारांनी जरी वेगळा असला तरी पण पाठिंबा तर तुम्हाला दिलेला आहे. कसं आता पुढे सगळे तुम्ही मॅनेज करणार आहात? अतुल, मला असं वाटतं बांगलादेशी हा जो मुद्दा आहे तो कुठल्या एका पक्षाचा नाहीये, एका व्यक्तीचा नाहीये, तर हा पूर्ण आपल्या देशाचा मुद्दा आहे, समाजाचा मुद्दा आहे. आणि जसं आपण म्हणतो की बांगलादेश आपल्याला आजूबाजूला इतके दिसतात, त्यांच्याकडे खोटी आधार कार्ड देखील असतात, तर त्यांना ही आधार कार्ड देतं कोण? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरं म्हणजे ते जे घरामध्ये राहतात, बरेचसे वाशिवून वगैरे आपल्याकडे ठाण्यामध्ये मार्केटमध्ये दिसतात आपल्याला, तर त्यांना ही घरं कोण देतं? म्हणजे आपण त्यांना खत पाणी घालण्याचं काम कोण करतंय? तर आपणच करतोय असं मला वाटतं. आणि किंवा बांगलादेशी जे असतात त्यांना काम, किंवा मी तर असं आता ऐकलं, मी बराच अभ्यास करते या विषयावरती, त्याच्यामुळे मला असं कळलं की ते बांगलादेशी जिकडे धंदा लावतात तिथे येऊन काही स्थानिक लोकच त्यांच्याकडनं हप्ते घेतात. तर आता ते कोण हप्ते घेतात ही नावं माझ्याकडे तर आलेली आहेत. तर आता मी कमिशनरना हेच पत्र देणार आहे की हे जे कोण हप्ते घेतात, मग टीएमसीची देखील जबाबदारी आहे आणि पोलिसांची देखील जबाबदारी आहे की जे हप्तेखोर असतील त्यांना पहिले पकडा. त्यांच्यामुळे बांगलादेशी वाढलेले आहेत. आणि बांगलादेशी हटाव ही मोहीम जसं आता सगळ्यांकडनंच पाठिंबा मिळतोय, तर मला असं वाटतं सगळ्यांनी हातात हात घालून जर ही मोहीम केली तर ती नक्की यशस्वी होईल. आणि बांगलादेशी, एकही बांगलादेशी ठाण्यामध्ये आम्ही फिरकू देणार नाही. मी पुन्हा एकदा हा सगळा प्रकार सांगतो. संध्याकाळी 8:30 वाजता, म्हणजे जशी मी त्या वॉचमन कडून माहिती घेतली होती, 8:30 वाजता हा सगळा प्रकार घडलेला. त्यानंतर जवळपास 1:30च्या सुमारास पोलिसांनी त्याला अटक केली, गुन्हा दाखल केला आणि आता मगाशी पोलीस त्याला ठाणे लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहिलं की पोलीस जे आहेत ते त्या आरोपीला घेऊन गेलेले आहेत. या संपूर्ण घटनेत खरं म्हणजे सगळ्यांनीच काळजी घ्यायला हवी. विकासक आहेत, बिल्डर आहेत, या सगळ्यांनीच आपण कुणाला कामावर ठेवतोय त्या संदर्भात पोलीस व्हेरिफिकेशन देखील करायला हवं. आणि आता अशा आरोपीला फाशीची शिक्षा व्हायला हवी अशी समाज माध्यमांवर प्रतिक्रिया उमटत आहे. तर म्हणजे आजचा दिवस हा ठाण्यासाठी अतिशय क्लेशदायक आहे.
ठाणे लाईव्हचे अपडेट्स मिळवण्यासाठी आजच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.